मौजे टाकडगव्हाण येथे गट क्रमांक 143 मधील 87 आर पेरलेला हरभरा अज्ञात व्यक्तीने जाळल्याने शेतकरी कुटुंबाची शासनाला आर्तहाक। मारुती पावडे यांच्या शेतामधील हरभरा काढण्यासाठी सुडी वळई लावली असताना रात्रीला त्या सुडीपासून जेवण करण्याकरिता घरी आले असता सुडी जळत असल्याचे फोनवर माहिती मिळताच गावामधून तसेच शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु सुडीची आग व हवा असल्याने शेतकरी आग विझवण्यास असमर्थ होते। आगीचे प्रमाण जास्त असल्याने शेतकरी संताबाई पावडे मारुती पावडे या शेतकऱ्यांचे नुकसान 2 लाखांपर्यंतचे झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी सांगितली। औंढा नागनाथ पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तीच्या नावे तक्रार दाखल करण्यात आली आहे। औंढा नागनाथ तालुक्यामधील टाकडगव्हाण येथील शेतकरी शांताबाई तुकाराम पावडे यांच्या नावे गट क्रमांक 143 मध्ये 87 आर जमीन आहे। या शेत जमिनीवरती मुलगा, सून, नात, नातू असे कुटुंब अवलंबून आहेत। मुलगा मारुती पावडे हा शेती करून वृद्ध आई व परिवाराचे उदरनिर्वाह करतो। मारुती पावडे यांच्याकडे उपजीविकेसाठी दुसरे कोणतेही साधन नसल्याने त्यांची मुलगी रेखा पावडे ही सेकंड इयर मध्ये शिकत आहे। या मुलीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष 3 लाख रुपये खर्च आहे असे मारुती पावडे यांनी सांगितले। तर एक मुलगा व एका मुलीचे शिक्षण उदरनिर्वाह 87 आर जमिनीवरती आहे। हरभरा कापणी करून मळणी यंत्रातून काढून मार्केटला विक्री करून ह्या मुलीची फीस भरावयाची होती, परंतु हरभरा जळून खाक झाल्याने मागील वर्षाचे बी बियाण्यांचा खर्च थकीत त्यांच्याकडे असल्याने शेतकरी शांताबाई पावडे ह्या हतबल झाल्या आहेत। तरी शासनाकडे त्यांनी मदतीची आर्तहाक दिली आहे। मारुती पावडे यांनी मुलीच्या शिक्षणासाठी तसेच उदरनिर्वाहासाठी शासनाकडून मदत न मिळाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याची माहिती न्यूज 91 च्या माध्यमातून शेतकरी यांनी प्रसिद्ध केली आहे। औंढा नागनाथ तहसीलचे तहसीलदार हरीश गाडे यांना माहिती मिळताच तलाठी यांना पंचनामा करण्याची माहिती देऊन शासनाकडे शेतकऱ्याला मदत मिळण्याची माहिती पाठवण्याचे आश्वासन शेतकऱ्यास दिले आहे। न्यूज 91 मराठीसाठी नागनाथ मुळे, औंढा नागनाथ। मी मारुती तुकाराम पावडे, राहणार टाकडगव्हाण, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली या गावामधून मी स्वतः शेतामधून बोलतो। गट नंबर 143 इथून चणा, हरभरा व चणा या पिकाची आम्ही 8 दिवसापूर्वी कापून जमा करून वळी ठेवली होती। ती अचानक एका व्यक्तीनं ठोकून देण्यास आली। ही आम्हाला कळकळीची विनंती आहे। माझं शेत गरिबीचं पोट भरायला हे नाही। आता विचार करा, रात्रपासून मी चाललो पोलीस निरीक्षणला, अर्ज दिला, FR दिला नसता तरी यायला तयार नाही, मंडळ अधिकारी यायला तयार नाही, मात्र कर्मचारी एकही बी हजर नाही। शासनानं आमची दुर्लक्षता केली। ताबडतोब शासनानं आमचं येऊन पंचनामा करावं आणि काय मदत आहे तर ती आम्हाला ताबडतोब सांगून द्यावं, नाहीतर आम्ही आत्महत्येचा इशारा करणार। मग माझं नाव रेखा मारुती पावडे, मी राहणार टाकडगव्हाणची आहे। आमची टाकडगव्हाणमध्ये शेती आहे आणि इथं हरभरा कापणी चालू होती। इथं माझ्या पप्पांनी म्हणजे ओळी घातली, म्हणजे ओळी घातली होती हरभऱ्याची, म्हणजे एकत्र जमा केलं। आम्हाला आज काढायचंच होतं, मळणी यंत्र येत नव्हतं म्हणून थांबलं होतं। 2 दिवसानंतर आज येणार होतं, ते आलं नाही आहे। त्याच्यामुळं एका अनोळखी व्यक्तीने, ते आम्हाला माहीत नाही कुणं केले तर, पण कुणं केले ते माहीत नाही, पण ती पूर्ण जाळून टाकलेली आहे। आणि मला म्हणजे आता 2 दिवसानंतर मला शिक्षणासाठी बाहेरगावी जायचं होतं। माझं शिक्षण आता सध्या थांबलेलं आहे। मला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शिक्षणासाठी जायचं होतं, त्यासाठी पैसे लागत होते। आज काढून मला 2 दिवसांनी जायचं होतं, पण आता हे असं झाल्याच्यानं का मला शिक्षणासाठी पुढे जाण्यासाठी पैसे नाही आहेत, तरी सरकारने माझी मदत करावी। अंदाजे हरभऱ्याचं नुकसान किती झालेलं आहे? 2 लाख, सरासरी 2 लाख असेल।